नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी सक्सेस झाले त्यांनी 2 वर्षाची खरंच काटेकोर आणि संयमाने मेहनत केलेले फळ भेटलेले आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 2-4 मार्कामुळे घरी बसावं लागते त्यांनी सुद्धा मित्रांनो तयारीला लागा। सेकंड फेज मध्ये तुम्हाला चान्सेस आहेतच। सेकंड फेज साधारणपणे आयुक्त कार्यालयाने एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होण्याचे चान्सेस वर्तवले होते। आता त्यानुसार जर भरती झाली तर सेकंड फेज सुद्धा लगेच लागून जाईल विथ इंटरव्ह्यू, म्हणजे मुलाखतीसह लगेच 1-2 दिवसात याद्या पडतील। मित्रांनो, त्याचं सुद्धा ट्राय करायला हरकत नाही। तुम्हाला चान्स संधी तर नक्कीच मिळणार आहे। ज्या लोकांचं 1-2-4 मार्कांनी राहिले असं वाटतं त्या विद्यार्थ्यांना नक्की संधी मिळणार आहे। ज्यांना मार्कापेक्षा जास्त मार्क कमी आहे त्यांनी टीईटी पास करण्याकडे लक्ष द्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या गोष्टी म्हणजे टेट एक्झाम पण होणार आहे, बी पॉझिटिव्ह राहून तयारी करा। येत्या आगामी एखाद्या वर्षात अजून टेट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। चला तर मग मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कागदपत्राबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। नेमकं काय आहे बघा माहिती। तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली व अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्राच्या पडताळीबाबत पुढील आवश्यक कारवाई करण्याबाबतचा GR आहे। हा GR व्यवस्थितरित्या पाहून घ्या। याची लिंक याला देतो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तिथे सुद्धा मिळून जाईल। H पुंडे सर या टेलिग्राम चॅनलला तुम्ही काय करा, जॉईन करा। तिथे सुद्धा ही PDF तुम्हाला मिळून जाईल। कागदपत्र अतिशय महत्वाचे आहेत मित्रांनो। आता कागदपत्राचा विचार करा। कागदपत्र पडताळणीत साधारण 1000 विद्यार्थी बाहेर निघतील। किती? 1000 विद्यार्थी। त्यांनी एकदम काटेकोर सांगितलंय स्वप्रमाणपत्रावर निवड करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांची। कशावर? स्वप्रमाणपत्राच्या माहितीनुसार। स्वप्रमाणपत्रामध्ये एखादी माहिती एक्स्ट्रा भरलेली असेल आणि त्याचं जर कागदपत्र नसेल तर ती संस्था तुम्हाला रुजू करून घेणार नाही। डेटच्या मधले सर्व कागदपत्र पाहिजेत, म्हणजे पाहिजेत। त्याच्यामध्ये कुठलाही एक्सक्यूज नाही किंवा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल कुठलीही सूट मिळणार नाहीये मित्रांनो, हे ध्यानात घ्या, लक्षात घ्या। त्यानंतर यातले सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे मुलाखत निवडीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्वप्रमाणपत्र दिलेली माहिती मूळ कागदपत्राच्या प्रमाणपत्राच्या आधारे तपासण्यात येईल। त्याच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवारास पुढील संधी देण्यात येईल। म्हणजे आपण जी स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरलेली आहे ती जर त्याचे जर सर्टिफिकेट तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला कोणत्याही भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे कोणत्याही टप्प्यावर। त्यानंतरचा दुसरा मुद्दा, एखादं प्रमाणपत्र आपल्याकडे नाही, इतके दिवस काढलं सुद्धा नाही, डिजी लॉकरवर मी मोबाईल मध्ये दाखवतो, डिजिटल प्रमाणपत्र दाखवतो, चालत नाही मित्रांनो, लक्षात घ्या। आताच लक्षात घ्या, 10-15 दिवस आहेत। पटकन कागदपत्र तपासणीच्या आधी प्रोसेस फास्ट करून एखादं प्रमाणपत्र आपल्याकडे हरवलंय नाही ते प्रमाणपत्र काढून घ्या। बोर्डात जावा, त्याची माहिती काढा आणि प्रमाणपत्र काढण्याच्या मागे लागा। एखाद्या व्यक्तीचं डिजिटल प्रमाणपत्र चालत नाही। महत्वाचं म्हणजे मित्रांनो, हार्ड कॉपीज बघत असतात, अधिकारी वर्ग असतो तिथे। त्यानंतरचा महत्वाचे मुद्दे काय बघा, खालील प्रमाणे सूचित करण्यात आलेली आहेत। पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अभियोग्यता चाचणीची प्राथमिक, उच्च माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, रात्री शाळा यामध्ये शिक्षकाचे रिक्त पदावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीचा समान संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर अभियोग्यता उद्योजकता प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाणपत्रात करण्याची तसेच त्यांची शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली होती। असे असले तरी राज्य स्तरावर उमेदवाराला कोणत्याही कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली नाही। म्हणजे त्यांनी दिलेले सर्व स्वप्रमाणपत्रच्या माध्यमातूनच जे काही प्रमाणपत्र अपलोड करायला सांगितले तेवढीच केलेली आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी होते तुमची। प्रत्येक गोष्ट तुमची पडताळणीशिवाय तुम्हाला पुढली स्टेप टाकता येणार नाही। बारकाईने व्यवस्थित ऐका, या गोष्टी तुमच्याकडे आवश्यक आहेतच। आणि कागदपत्र पडताळणी म्हणजे पूर्ण भरतीचा सार, शेवटची स्टेप आणि अति महत्वाची स्टेप आहे। तिच्याकडे लक्ष द्या आणि ते जे काय आहे त्या सर्व सूचनांचं पालन करा। हातातली नोकरी सुद्धा जाऊ शकते एखादं कागद नसेल तर, लक्षात ठेवा।
त्यानंतर मित्रांनो बिंदू नामावली वगैरे म्हटले, खासगी व्यवस्थापने पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय पदभरती हा पर्याय निवडलेला आहे, त्यांना ही संधी आहे. जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रात नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रित विचारात घेण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आपण जे काही आपली मीडियम कोणता आहे, जे स्वप्रमाणपत्रामध्ये बऱ्याच लोकांनी चुकीची माहिती भरलेली आहे. चुकीची माहिती जर तुम्ही भरलेली असेल, तिथे सिलेक्शन झालं असेल, त्या भरती टप्प्यावरून तुम्हाला खाली यावं लागणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घ्यायच्या आहेत. कोणतीही गोष्ट तुम्हाला इथे तुम्हाला कमतरता चालणार नाही, अजिबात कमतरता करू नका. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकरिता उमेदवाराची पात्रता तपासून पात्र असल्यासच त्यांच्या नियुक्तीबाबत पुढील कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. म्हणजे तुमचा सर्व डेटा हा पवित्र पोर्टल त्या संस्थेला देणार आहे. त्या संस्थेवर गेल्यानंतर जे काही आपण स्वप्रमाणपत्र मध्ये मांडलं ते कागदपत्र आवश्यकच असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. याबाबत स्पष्ट करण्यात येते की उमेदवारांनी निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेली आहे. परिणामी स्वप्रमाणपत्रे नमूद केलेली माहितीचा व आवश्यक कागदपत्र पात्रतेसाठीचा कागदपत्राची काटेकोर पडताळणी करणे आवश्यक आहे. म्हणजे स्वप्रमाणपत्र आणि तुम्ही जे काही प्रेझेंट करणार आहात कागदपत्र यांची काटेकोर, मित्रांनो शब्द बघा एकदम व्यवस्थित वापरलेला आहे, काटेकोर. एकही त्याच्यात कमतरता जर आली तर तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद होतात. मित्रांनो तुम्हालाच नाही, इतर सुद्धा घटकावर तीच प्रोसेस असते. त्यामुळे जे काय आहे ते सत्यता मांडली असेल तर तुमचं सिलेक्शन नक्की आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रात नमूद केलेली माहिती, त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्र, प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्राची विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरवता येणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी. आता तुम्हाला जर पगार होतोय गव्हर्नमेंटचा म्हटल्यानंतर ती कागदपत्र तुमची सर्व काही एकदम काटेकोर तपासले जाणार आहे. त्याच्यामध्ये कमतरता असेल तर मित्रांनो जायची गरजच नाही, तुम्ही इथेच फेल झालेला आहात. निवड होऊन सुद्धा कागदपत्र जर एखादं नसेल तुमचा कार्यक्रम इथंच थांबणार आहे. लक्षात घ्या. बी सिरियसली, बी केअरफुली. समांतर आरक्षण, महिला आरक्षण ओळ, दावा केलेल्या उमेदवाराबाबत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी त्याच्या केलेल्या दाव्याच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्याकडून करण्यात यावी. म्हणजे मित्रांनो ज्यांचं स्फोट असतं, भूकंपग्रस्त असतं, प्रकल्पग्रस्त असतं, त्याच्यामध्ये डुप्लिकेट प्रमाणपत्र आहे का, आता स्कॅन केले की लगेच लक्षात येतं. त्यामुळे असे सुद्धा विद्यार्थी बरेच बाहेर पडतील, रिक्त पद वाढतील अजून. चला पुढे. त्यानंतर टीईटी प्रमाणपत्र, गैरप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन शहर गुन्हेगारी समाविष्ट उमेदवाराची आणि महाराष्ट्र राज्य परिषद दिनांक 3/8/2022 दिनांक 14/10/2022 परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. सदर यादी पवित्र पोर्टलवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर यादीतील उमेदवाराची पवित्र पोर्टल मार्फत निवडीसाठी शिफारस झाली असल्यास अशा उमेदवाराला शालेय शिक्षण विभागाचे पत्र आणि चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती देण्याबाबतची कारवाई करू देऊ नये. म्हणजे जे काही लोक टीईटी मध्ये सरसकट भरण्यात यावी असा मुद्दा होता, ज्यांनी घोटाळा केला त्यांना डायरेक्ट बाहेर करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांसाठी अगदी एकदम कडक भाषेत सूचना दिलेली आहे मित्रांनो. त्यांनी जर घोटाळा केलेला होता तर त्यांना इथे पात्रता मिळणार नाही आणि त्या लोकांनी तिथे जाऊ नये. टीईटी प्रमाणपत्र किंवा सीटीईटी प्रमाणपत्र पास असला तरी मित्रांनो तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद ठरणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पवित्र पोर्टलवर दिलेल्या आहेत. उमेदवाराचे वय 16/10/2023 पासून प्रकाशित झाले आहे. म्हणजेच पवित्र पोर्टलवर जाहिरात सुरू झाल्याच्या 16/10/2023 उमेदवाराचे वय गणन करण्यासाठी विचारात घेण्यात आलेले आहे. तर मित्रांनो जे काय आपल्याला वय दिलं होतं ओपन साठी 40 आणि जे काय मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 45 वर्ष वयाची अट दिली होती. विचारात घेण्यात आलेले सुलभ संदर्भासाठी वयाच्या सवलतीचा तक्ता जोडलेला आहे, ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे सर्व गोष्टी. आणि सर्वात महत्वाचं हे तुम्हाला माहितच आहे 1 ते 8 पर्यंत पहिली दुसरी टीईटी पास असल्याशिवाय नियुक्ती मिळणार नाही.
आणि तुम्हाला ती नियुक्ती मिळायची असेल तर या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो डिटेल मध्ये कागदपत्र जोडून ठेवा, त्याची सत्यप्रत काढून ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपला सर्वस्वी 100% परफॉर्मन्स चांगला द्या आणि भावी वाटचालीस खूप शुभेच्छा। आणि विद्यार्थी मित्रांनो एवढ्या संकटातून आपण मेहनत केल्या 2 वर्ष, 1 वर्षानंतर रिझल्ट लागतोय, सर्व गोष्टी संयमाने घेतल्यात, त्यामुळे भावी कार्यकाळामध्ये सुद्धा आपण संयमाने आणि समाजाच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे काम करावं हीच सदिच्छा आणि सर्वांचे अभिनंदन व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद मित्रांनो।